हा सकाळचा तिसरा चहा होता. पहिल्यासारखाच चविष्ट. उरलेला चहा किचनच्या सिंकमध्ये टाकल्यावरही कपाच्या तळाशी खुणा होत्या. माझ्या हातातून कप निसटून सिंकमध्ये पडला होता. काहीही सांभाळणे आता माझ्या हातात नव्हते. आई, मी निघू का? उशीर झाला तर रोहन बडबड करेल. नीलू माझ्या मागे उभी होती. मी न बघता विचारले, रोहन कुठे आहे? त्याने नाश्ताही केला नाही. बाहेर पोर्चवर उभ्या असलेल्या गाडीच्या हॉर्ननी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. नीलू, बाय मम्मी म्हणत पटकन निघून गेली. किचनच्या खिडकीतून डोकावून पाहिले तर समोरच्या सीटवर बसलेली नीलू तिचे केस सारखे करत पर्स सांभाळत बसली होती. ती काहीतरी बोलत होती. हे ऐकून रोहन हसायला लागला. ती काय म्हणाली असेल? हेच की आजही आई चिडल्या होत्या. आणि रोहन, तो हसून काय म्हणाला असेल? वहिनी, आई कधी चिडलेली नसते. नाही नाही, हे नाही. तिने विचारले असेल, कशी दिसते? रोहन हसला असेल. काय वहिनी, तू कधी छान दिसत नाही. 2 वर्षापूर्वी याच महिन्यात नीलू कुटुंबात आनंद घेऊन आली होती. आदित्य आणि नीलू एका वैवाहिक वेबसाईटवर भेटले. एकमेकांना आवडले. आमच्या दोन्ही कुटुंबांनी पहिल्याच भेटीत ठरवले होते की यापेक्षा चांगले स्थळ असू शकत नाही. एंगेजमेंट आणि लग्न घाईतच ठरले. आता माझे कुटुंब पूर्ण झाले. 2 मुलांसोबत घरात एक सूनही होती, जिने येताच मुलगी नसल्याची उणीव भरून काढली. कधी ती माझी विखुरलेली सौंदर्य प्रसादाने नीट व्यवस्थित मांडणी करून ठेवायची, कधी ती मुकाट्याने माझ्या वॉर्डरोबमध्ये नवीन कुर्ती लटकवायची. मला राग यायचा, याची गरज नसायची, उगीच पैसे खर्च. असे म्हटल्यावर ती गळ्यात हात टाकून म्हणायची, तुम्हाला नाही, मला ते हवे होते तुमच्यासाठी. मी व्यक्त करायचे नाही, पण माझे मन भरून यायचे. वडिलांसोबत उभ्या असलेला आदित्य आणि रोहन दुरूनच बघायचे, हसायचे आणि मग चिडवायचे. बाबा, बघताय ना, मुलींची टीम तयार होत आहे. आपणही आपली एक टीम तयार करूया. सर्व काही परिपूर्ण होते. म्हणतात ना, एक आदर्श कुटुंब तसे. इतरांच्या मनात मत्सर जागृत होईल इतके, तसेच काहीसे. कोणाच्या मत्सराने सर्व काही हिरावून घेतले माहीत नाही. मी बेड शेजारी ठेवलेली बामची बाटली उघडली आणि त्याचा वास घेतला. आत पोचणारा वास संपूर्ण मनावर ताबा मिळवून निस्तेज करत होता. मी डोळे मिटले, पण काही क्षणातच माझे मन पुन्हा धावू लागले. कधी, कुठे, काय चूक झाली आणि कोणाकडून? काही महिन्यांपूर्वी एका संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र होतो. तशाच हसत एकमेकांना चिडवत मी नीलूच्या हातात एक डब्बी दिली. तेव्हा, अहो, हे तेच कानातले आहे मम्मी. बॉक्स उघडताच तिचे डोळे भरून आले. काही दिवसांपूर्वी तिची नजर वारंवार एका शोरूममधील या कानातल्यावर खेळत होती. त्या क्षणी मी ठरवले होते की हीच तिच्या वाढदिवसाची भेट असेल. नीलू लहान मुलींसारखी खुश होऊन हसत होती. हे बघ आदित्य, सगळ्यांनी भेटवस्तू आणल्यात, फक्त तू. आदित्य हसायला लागला. माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे. तो प्रकल्प मंजूर झाला आहे. बहुधा पुढच्या महिन्यातच आपण दोघेही युकेला जाऊ. हे सांगताना त्याने विमान उडण्याच्या हाताने हावभाव केला. आम्ही सगळे स्तब्ध झालो. हे सगळे अचानक? तो या प्रोजेक्टबद्दल बोलायचा, पण एवढ्या लवकर? मला वाईट वाटायला लागले होते. आदित्य लगेच म्हणाला, ऐक आई, हा 1 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. आधी मी जाईन, त्यानंतर नीलूच्या येण्याची व्यवस्था केली जाईल. मग आम्ही दोघे परत एकत्र येऊ. तुला कळणारही नाही. तोपर्यंत तुमच्याकडे हा लंगूर रोहन आहे ना. तो जे काही म्हणाला होता ते सर्व खोटे नव्हते, परंतु ते सर्व खरेही नव्हते. पुढच्याच महिन्यात तो गेला, हे खरे, पण त्या पलीकडे नीलूला तिकडे जायचा महिना आलाच नाही. आधी 2 महिने पुढे ढकलले, नंतर 4 महिने, अगदी 5 महिने उलटले, पण प्रगती झाली नाही. कधी म्हणायचा की मला स्वतःला राहायला जागा नाही, मी नीलूला कसे बोलावू? मग तो म्हणाला की कदाचित मला परत येण्याची शक्यता आहे. आता नीलू इकडे येऊन काय करेल? हे एवढेच नव्हते, यापेक्षा जास्त काहीतरी होते. नीलूचा खेळकरपणा नाहीसा होत होता. डोळ्याखाली वाढणारी काळी वर्तुळेही त्रासदायक ठरू लागली होती. एके दिवशी त्यांनी विचारले, नीलू काही झाले आहे का? आदित्य, ठीक आहे ना तिथे? काही टेन्शन आहे का? नाश्ता करताना नीलू काही क्षण थांबली, मग शांत झाली आणि म्हणाली, हो पप्पा, सगळे ठीक आहे. आदित्य पण ठीक आहे. आजकाल माझ्या ऑफिसमध्ये खूप काम आहे. मी शांतपणे ऐकत राहिले आणि तिच्याकडे बघत राहिले. जी मुलगी आपले जेवण करताना जगभरातल्या गोष्टींबद्दल बोलत होती, ती एक एक तुकडा गिळत होती. मध्येच ती कुठेतरी हरवून जायची. हे ऑफिसचे टेन्शन नव्हते. नीलू, खरं सांग, काय प्रकरण आहे? संध्याकाळी ती परत येताच मी तिच्या डोळ्यात बघून विचारले,
ती माझ्यापासून काहीही लपवू शकत नाही हे मला माहीत होते. जमिनीला पायाच्या अंगठ्याने खरवडत ती खाली बघत राहिली. मग अचानक ती म्हणाली, मम्मी, मला काहीतरी विचित्र वाटत आहे. आदित्य नीट बोलतही नाही आणि अंगठ्याची हालचाल थांबली होती. थेंब थेंब अश्रू तिच्या कुर्त्यावर पडले. आणि आई, जेव्हा मी त्याच्या सहकाऱ्यांशी बोलले तेव्हा ते जे बोलत होते ते खरे असेलच असे नाही, पण ते म्हणाले की आदित्यच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे. एवढेच बोलून ती मला बिलगून हमसून रडायला लागली. अशा प्रकारे रडणाऱ्या माझ्या सुनेने मला लाजवले होते. आम्ही सर्वांनी असा विचार केला कसा नाही, असेही घडू शकते. या भीतीपासून आपण सर्व कसे वेगळे राहिलो. आदित्यला जाऊन जवळपास 8 महिने झाले होते. तो नीलूला तिकडे बोलावू शकला नाही किंवा तिला बोलवायची त्याची इच्छा नव्हती. हा फरक का समजला नाही. त्यानंतर चौकशीचा फेरा सुरू झाला. अनेकांशी बोललो. रोहनचा एक सिनियर पण होता, त्याला फोन केला होता. आदित्यचे संपर्क शोधले. सर्व काही समोर येत होते. मग एक एक करून आम्ही सगळे आदित्यशी बोलू लागलो. मी नंतर बोलेन असे सांगून त्याने माझ्याशी आणि वडिलांशी बोलणे टाळले. मात्र रोहनने पुच्छा पुरवला. दोघा भावांमध्ये मनमोकळेपणाने चर्चा झाली आणि त्या गोष्टी समोर आल्यावर वाटले की आपल्या पायाखालची जमीन नाही तर पायाखाली दलदल आहे. ते प्रत्येक क्षणाला आपल्याला जवळ ओढत आहे. जीव गुदमरत आहे. दाताने सांगितले आहे की तो आता परत येणार नाही. याचा अर्थ तो गंभीरपणे गुंतलेला आहे. पुढचे 2 दिवस मी अंथरुणावरून उठू शकले नाही. सलाईन लावले गेले. औषधोपचारही चालू राहिले, पण रक्तदाब सामान्य होऊ शकला नाही. मला माझ्या अशक्तपणावर रडावेसे वाटले. ज्यावेळी मला नीलूची काळजी घ्यायला हवी होती त्यावेळी मी स्वतः आजारी पडले होते. नीलूचे आईवडीलही आले. ते मला भेटायला येत आहेत असे त्यांनी सांगितले, पण ते येताच त्यांनी स्पष्ट सांगितले, हे बघा, आता सगळे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत नीलूचा इथे राहण्यात काही अर्थ नाही. नीलूची दिल्लीतील कार्यालयात बदली होईल. याला माझ्याकडे उत्तर नव्हते. आदित्यच्या वडिलांनी हात जोडले. बदलीलाही वेळ लागेल. कृपया थोडा वेळ थांबा. एकदा एकत्र बसून बोलू. मग तुमची इच्छा. आदित्य 2-3 महिन्यांनी परत येणार आहे. सर्व काही ठीक होईल का कोणास ठाऊक. तोपर्यंत कृपया. कदाचित नीलूच्याही मनात तेच असेल. पुन्हा एकदा प्रतीक्षेची दुसरी फेरी सुरू झाली. प्रत्येक क्षण भयावह, भीतीदायक, दिवस पुढे खेचणारे, लांब, बोजड. मी नीलूकडे पाहिले तर असे वाटले की कोणीतरी परफ्यूमची बाटली उघडीच ठेवली आणि आत काहीच उरले नव्हते. ती नीट खात नव्हती आणि कुठेही जात नव्हती. घरापासून ऑफिस, ऑफिसमधून घर, एवढेच. आम्ही जेव्हा जेव्हा खरेदीबद्दल बोलायचो तेव्हा ती काळजीपूर्वक टाळायची. ना चित्रपट, ना रेस्टॉरंट. माझा अप्रतिपणा वाढू लागला आणि माझ्यावर कब्जा करू लागला. रोहन, उद्या आपण सगळे चित्रपट पाहायला जाऊ. इतर कोणताही प्लॅन बनवू नकोस. आणि हो, ऑफिसमधून आल्यावर रूममध्ये जाऊ नकोस. नीलूशी बोल. या सर्व सूचना मी दिलेल्या होत्या. माझ्या कुंडलीत कोणता ग्रह येऊन स्थिरावला होता ज्याने मला फांदीवर बसून हातात कुऱ्हाड दिली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाला जाण्यापूर्वी माझ्या पोटात दुखू लागले. स्वतःची शपथ घेऊन मी दोन्ही मुलांना पाठवले. कधी मी भाजीची पिशवी देऊन दोघांना भाजी आणायला बाजारात पाठवायची. कधी आम्ही तिघेही टीव्ही बघत असू आणि मला झोप यायला लागल्यावर मी उठून माझ्या खोलीत यायचे. कोणीतरी मला हे सगळे करायला लावत होते की स्वतःहून घडत होते. मी त्या दिवशी सर्वात मोठी चूक केली जेव्हा नीलू ऑफिसच्या कॅबची वाट पाहत उभी होती. खूप चांगलेही असल्याचे दर्शवून मी जाहीर केले होते, हे बघ रोहन, नकार देऊ नकोस. तुम्हा दोघांची जवळपास सारखीच वेळ आहे. तुम्ही एकत्र का जात नाही. रोहनने एकदाही नकार दिला नव्हता. माझ्या मनावरचे ओझे आता उतरू लागले होते. नीलू जरा नॉर्मल व्हायला लागली होती. हलकासा आनंद पुन्हा घरात वास करू लागला होता. आदित्यच्या येण्याची वाट पाहणे आता तितकेसे अवघड नव्हते. बघितले तर हवामान बदलत होते, वारे होते, पण वादळही येणार आहे हे माहीत नव्हते. दोघे एकत्र ऑफिसला जाऊन महिना झाला होता. त्या दिवशी हे लोक सुमारे तासभराने उशिरा परतले. जर उशीर होणार होता तर तुम्ही मला फोन करायला हवा होता. तुमच्या दोघांपैकी एक जणाला उशिरा सोडले असेल ना. दोघांच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण करत मी विचारले. आश्चर्यचकित झालेल्या रोहनने माझ्यापासून दूर पाहिले आणि म्हणाला, हो, मी अडकलो होतो. हे देखील अर्धे सत्य होते. ते दोघेही फसले होते आणि आता ते मला त्यांच्या खोट्या जाळ्यात अडकवत होते. मात्र हा सापळा मलाही काल संध्याकाळीच दिसला आणि तेव्हापासून मी नीलूच्या जवळ येताच मला एक विचित्र वास येऊ लागला. वास नाही, मी काय म्हणाले, दुर्गंधी. काल संध्याकाळी मी मॉलमध्ये मेहंदी लावणाऱ्या मुलीला फोन केला होता. सण आला होता. वाटलं नीलूलाही आवडेल. ती मुलगी लगेच म्हणाली, हो काकू, पत्ता माहीत आहे मला. मी तुम्हाला आणि वहिनीला चांगले ओळखते. मी वहिनीला भेटत असते नेहमी. हाय हॅलो होत राहते.
अचानक मी विचारले, वहिनी कुठे भेटते तुला? इकडे मॉलमध्ये. लहान भाऊ आणि वहिनी अनेकदा दिसतात. मला वाटले छतावर फिरणारा पंखा डोक्यावर पडला आहे. ही मुलगी काय म्हणत होती? आपण अनेकदा पाहिले आहे. तुम्ही कधी जाता? आणि या सगळ्यात मोठी गोष्ट, ते गेले तर मला का कळत नाही? हेच तास आहे का ज्यात रोहन अडकतो? आता मी ज्या फांदीवर बसले होते ती फांदी दिसत होती आणि मी त्या दोघांच्या हातात दिलेली कुऱ्हाडही दिसत होती. कुऱ्हाड इकडे तिकडे फिरत होती. फांद्या हळूहळू कापल्या जात होत्या. मला चक्कर येऊन खाली पडल्यासारखे वाटत होते. माझा आवाज थरथरत होता. हा माझा भ्रम आहे असे कोणी म्हणू शकत नाही. सर्व काही खरे आहे. रोहन तिला अगं-तुगं म्हणत तिच्याशी बोलू लागला. प्रत्येक संभाषणात तिला मित्रा म्हणतो. कधी कधी तिला वहिनी म्हणण्याऐवजी तो तिला नीलू हाक मारतो. माझ्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. आता या डोकेदुखीला तिच्या पालकांच्या घरी पाठवायला लागणार आहे, अन्यथा सारी नाती विस्कटतील. त्यानंतर लगेचच मला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. मायग्रेनचे औषध घेतले, डोक्यावर बर्फ ठेवला, दालचिनीची पेस्ट लावली. सर्व अयशस्वी. घरभर दुर्गंधी पसरल्यासारखे वाटत होते. काहीही खाल्ले जात नव्हते, कशाची चवही लागत नव्हती. माझ्या घरात हे घडत आहे मानायला माझे मन तयार नव्हते. छी छी, भाऊ बहीणसारखे असणाऱ्या नात्यात असा काळीमा. मी जितका विचार केला तितकीच मी अधिकच काळजीत पडली. सर्व प्रकारच्या गोष्टी मनात येत होत्या. म्हणूनच ती तिच्या पालकांच्या घरी गेली नसेल. ती इथेच राहून आपला खेळ खेळत राहील असे तिला वाटले असेल. जेव्हा मी नीलूबद्दल विचार करत असे तेव्हा मला असे वाटायचे की तिने निरागसतेचा मुखवटा धारण केला आहे. काढायचा अवकाश की आतून एक हुशार, धूर्त, लपाड मुलगी बाहेर येईल. बस आता खूप झाले. मी तिच्या माहेरी फोन करते आणि त्यांना सांगते की आता सर्व काही संपले आहे. जेव्हा मुलाशीच नाते राहिले नाही तर हिच्याशी कुठले नाते? टेबलावर ठेवलेला फोन घेण्यासाठी उठताच संपूर्ण घर स्वतःभोवती फिरले. थोडे थांबून पुढे जाण्यासाठी किंचाळले तर डोळ्यासमोर अंधारून आले. मी किंचाळत घरच्यांना मदतीसाठी हाक मारली. त्यानंतर काय झाले ते मला आठवत नाही. हळूहळू डोळे उघडले तर जागा बदलली होती. नाही, ही माझी खोली मुळीच नव्हती. पडदे, बेड, ही मशीन्स. माझ्या शेजारी एक नर्स उभी होती. तिच्या शेजारी रोहन, त्याचे वडील आणि नीलू माझ्या पलंगावर बसली होती. अरे, मी हॉस्पिटलमध्ये होते का? मम्मी, तुला आता कसे वाटते? रोहन माझ्याजवळ येत म्हणाला. क्षणार्धात मला सगळे आठवायला लागले. मी घरात पडले होते. का पडले? बरं हो, जे झाले होते ते सगळे, ज्यात रोहन होता, नीलू होती. मी पुन्हा डोळे मिटले. नीलू माझ्या डोक्याला हात लावत होती. माझ्यात ताकद असती तर मी या मुलीचा हात झटकला असता. मी शांतपणे पडून राहिले. घरी कधी जायचे आहे? एवढेच मी विचारले. नर्सने मला शांत राहण्याचा इशारा केला आणि झोपायला सांगितले. रोहनला राग येत होता. शुगर कमी होते हे माहीत असताना तू वेळेवर का खात पीत नाहीस? शुगर कमी झाल्यामुळे नाही तर तुम्हा दोघांच्या वाढत्या गोडव्यामुळे मी बेशुद्ध झाले असे मला म्हणायचे होते. माझे थकलेले शरीर मला काही बोलू देत नव्हते. संध्याकाळ झाली, रात्र झाली. मी इतकी थकले होते की इतकी सलाईनचं औषध देऊन मी नॉर्मल होऊ शकले नाही. मी खरोखरच थकले होते. स्वतःचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या स्वतःच्या मुलांचा. आदित्यच्या विचाराने कटुता भरली होती, पण आदित्यला काही देणेघेणे नव्हते. इथे काय चालले आहे याची त्याला काही कल्पना तरी आहे का? दोन दोन थेंब डोळ्यातून ओघळले आणि चेहरा भिजला होता. माझा चेहरा स्वच्छ करत नीलू म्हणाली, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आई, तुम्हाला काही झाले नाही. मला काय झाले हे तिला कसे कळणार? कळल्यावर तिचे काय होईल? कोटारडी कुठली? पण सर्व काही लवकरात लवकर विचारावे लागेल. मी रात्री सांगितले, रोहन तू तुझ्या वडिलांना घरी घेऊन जा. नीलू माझ्यासोबत राहील. मला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. घरी कधी रोहन तर कधी त्याचे वडील तिची बाजू घ्यायला लागतील. अजून कोणालाच काही माहीत नाही. आता मी सुरुवात करेन. रात्री लॅपटॉपवर काम करताना नीलूचा चेहरा पूर्णपणे शांत होता. मी तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत राहिले. तिने माझ्याकडे आश्चर्याने बघितले. मम्मी, तुम्हाला काही हवे आहे का? ठीक आहे, मी येतेच 1 मिनिटात. पटकन काहीतरी लिहून ती माझ्याजवळ येऊन बसली. मला वाईट वाटायला लागले होते. ती खरंच तितकी चांगली आहे का ढोंग करते? मी प्रयत्न करून विचारले, मला तुला एक गोष्ट विचारायची होती. तू मला खरं सांगशील का? हो आई, काय झाले? नीलू अगदी लहान मुलीसारखी घाबरली होती. हे बघ नीलू, आता खोटे बोलून उपयोग नाही. मला सर्व काही कळले आहे. हॉस्पिटलच्या खोलीत माझा गंभीर आवाज जरा जास्तच गंभीर वाटत होता. नीलू तटस्थ बसली होती. तुम्हाला काय कळले? मी तिच्याकडे एक नजर टाकली, मग नजर फिरवली. मी तुला, म्हणजे तुझ्या आणि रोहनमध्ये जे काही चालले आहे ते
नीलू, तुला लाज वाटत नाही का? मी ओरडून विचारले. जरा जास्त ताकद असती तर अजून ओरडून विचारले असते. मला झोपायला लावताना नीलू म्हणाली, मम्मी आपण घरी गेल्यावर बोलू, तुम्ही झोपा आता. मी जरा जास्तच तुटले होते. किती धिटाई, म्हणजे ती सर्व काही स्वीकारत होती. तिनेही नकार दिला नाही. वा, घरी नाही, मला आताच बोलायचे आहे नीलू. आम्ही तुझा खूप आदर केला आणि तू. हे सांगताना माझा आवाज भरला होता. नीलू काहीच बोलत नव्हती, शांत बसून राहिली. एवढे बोलून मी धापा टाकू लागले. नीलूने मला आधार देऊन बसवले. मग ती शेजारी स्टूल ओढून खाली बसली. आई, मी काय केले कृपया सांगा. रोहन तुझा धीर आहे आणि तू त्याच्यासोबत असं. मी त्याच्यासोबत काय? तिला सगळे ऐकायचे होते. मी काय बोलू? थोडा विचार करून मी म्हणाले, तुम्ही लोक गुपचूप फिरता, तू हे सगळे माझ्याशी खोटे बोलून करतेस, हे चुकीचे नाही. नीलूने एक दीर्घ श्वास घेतला. माझ्यासोबत जे काही झाले ते सगळे ठीक होते. आदित्यला समोर उभे करून तुम्ही त्याला जा विचारू शकला का? इथे कोण जिवंत आहे कोण नाही हे आदित्यला माहीत नाही. हे सांगताना तिचे डोळे भरून आले. थोड्या वेळ थांबून ती म्हणाली, माझे वडील मला न्यायला आले होते ना, तुम्हीच मला थांबायला सांगितले होते. हे खरं आहे की नाही? मी टोमणा मारला. फालतू बोलू नकोस. मी काय विचारते आणि तू. हेच तर मी तुम्हाला सांगते आई. नीलू वेदनेत होती. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते? मी बाहुली आहे का? इतकी प्रतीक्षा, इतकी खोटी आश्वासने, मी प्रत्येक क्षणी मरत आहे, असे कधी तुम्हाला वाटले नाही का? तुमच्यामुळेच मी आदित्यवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नाही. या सगळ्यामुळे मला काय त्रास सहन करावा लागला हे तुम्हाला माहीत आहे का? ती अचानक उठली आणि तिने तिच्या पिशवीतून काही कागद काढले आणि माझ्यासमोर ठेवले. हे सगळे चालले आई. मी अनेक महिन्यांपासून उपचार घेत आहे. कधी डॉक्टर झोपेसाठी औषध देतात, तर कधी नैराश्य टाळण्यासाठी. माझ्यासोबत हे सर्व घडत आहे हे कोणाला माहीत तरी आहे का? ती थोडा वेळ गप्प राहिली, तिचे अश्रू पुसत. मग थरथरत म्हणाली, रोहनला हे सर्व माहीत आहे. सुरुवातीला त्याने खूप भांडण केले. मग एक चांगला मित्र म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडत माझी हिंमत वाढवू लागला. मम्मी, माझा एकटेपणा दूर करताना रोहन आणि मी कधी एकमेकांचा आधार झालो ते मला कळलेच नाही. बोलता बोलता ती कुठेतरी हरवली. अचानक आश्चर्यचकित होऊन ती कणखर आवाजात म्हणाली, पण काळजी करू नका आई, मी लवकरच निघणार आहे. माझी बदली काही दिवसात होईल. इतके दिवसही सहन होत नसेल तर मला सांगा, मी माझ्या कुठल्याशा मैत्रिणीच्या घरी शिफ्ट होईल. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की या नात्याला वाईट नाव देऊ नका. तुम्ही घाण हा शब्द वापरलात ना आई, हा शब्द कधीच मैत्रीत येत नाही. एवढे बोलून ती गप्प झाली. औषधाचा परिणाम असो की या गोष्टी, थोड्याच वेळात मला गाढ झोप लागली होती. अशी गाढ झोप की विचित्र स्वप्न एकामागून एक येत राहिली. अशी गाढ झोप की विचित्र स्वप्न एकामागून एक येत राहिली. कधी कधी असे दिसते की नीलू वेडी झाली आहे, तर असे दिसते की आदित्य आणि रोहन एकत्र बसले आहेत. मी विचारते की नीलू कुठे आहे? ते विचारतात नीलू कोण आहे? एकदा नीलूच्या फोटोला हार घातलेला पाहिला. समोर बसलेली गर्दी, मी त्याचा जीव घेतला अशी कुजबुजत होती. सकाळ कधी झाली, डोळे कधी उघडले ते कळलेच नाही. मी शुद्धीवर आले तेव्हा नर्स औषध देत होती. माझ्या कुटुंबातील सदस्य कुठे आहेत नर्स? नर्स म्हणाली, कोण लोक? तुमची मुलगी बसली आहे. नीलू भिंतीला डोके टेकून झोपली होती, पण माझी उठायची वेळ झाली होती. सर्वांनी तिचे काय केले? सगळेच कुठेतरी दोषी होते. एक एक करून चुका दुरुस्त कराव्या लागतील. जर तुम्ही आता पश्चाताप केला नाही तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. रोहन आणि नीलू एकमेकांना जोडले आहे. दुसरे नाते पुन्हा एकदा तुटणे योग्य होणार नाही. माझे मन स्पष्ट झाले होते. जी घाण माझ्या मनात त्यांच्या नात्यात दिसत होती, आता ती धूसर झाली. रक्तदाब मोजताना नर्स समाधानी होती. सगळे ठीक आहे. हे दुसरे औषध न्याहारीनंतर घ्यावे लागेल. तुमच्या मुलीला उठवून तिला सांगू का? नाही नर्स, तिला झोपू द्या. माझ्या लक्षात राहील. झोपलेल्या नीलूच्या चेहऱ्यावर केसाची एक बट येत होती. मी नर्सला थोडे अधिक समजावले. ती माझी सून आहे, धाकटी सून. माझी आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.